नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याती या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2019ची कोरियन मूव्ही पॅरासाइट एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपण एका फॅमिलीला बघतो, ज्यात 4 मेंबर्स असतात. वडिलांचं नाव किटो, आईचं नाव जिन्सू, मुलगी किजन आणि मुलगा किबो. ते लोक एका छोट्या बेसमेंटमध्ये राहत असतात. या लोकांना सर्व्हाइव्ह करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागत होती. त्यांची फायनान्शियल कंडिशन खूप खराब होती. त्यांचं घर चालवण्यासाठी ते पिझ्झा बॉक्स बनवायचे, पण घर खर्च चालवण्यासाठी हे काम पुरेसं नसतं. एक दिवशी किबोचा फ्रेंड जो त्याच्यासोबत युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होता, तो त्यांच्या घरी येतो आणि एक दगड देऊन बोलतो की माझ्या आजोबांनी हे तुमच्यासाठी पाठवलंय. त्या दगडाला खूप स्पेशल समजलं जायचं आणि अशी मान्यता होती, ज्यांच्याकडे तो दगड जाईल त्यांची परिस्थिती सुधारेल. किबो त्याच्या फ्रेंडला त्याच्या तंगीबद्दल सांगतो. किबोचा फ्रेंड बोलतो की मी स्टडीसाठी आउट ऑफ कंट्री जातोय, तर या मुलीला मी ट्युशन शिकवायचो. आता तू तिला इंग्लिश शिकव. त्यावर किबो बोलतो की मी तर कॉलेज गेलोच नाही आणि ते लोक मला काम देणार नाही. तर किबोचा मित्र बोलतो की तुझ्यासाठी मी शिफारस करेल, फक्त तुझ्या बहिणीकडून एक डिग्री बनव. किबोची बहीण आर्टिस्टिक असते, तर ती किबोसाठी डिग्री बनवते. किबो त्या घरी जातो, जिथं तो त्या मुलीला इंग्लिश ट्युशन देणार होता. ते घर खूप मोठं आणि सुंदर असतं. ती फॅमिली खूप रिच असते. त्या फॅमिलीचं नाव असतं पार्क फॅमिली. या फॅमिलीमध्ये पण 4 सदस्य असतात, हजबंड, वाईफ आणि त्यांची 2 मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी. मुलीचं नाव दहाई असतं आणि किबो तिलाच ट्युशन देणार असतो. तिथं एक मेड पण असते, जी खूप वर्षांपासून तिथं काम करत होती. किबो एक डेमो क्लास देतो, ज्यात दहाईची मॉम पण तिच्यासोबत बसते. मॉम किबोच्या टीचिंगला इम्प्रेस होऊन त्याला जॉब देते. किबोला माहिती पडतं की दहाईच्या लहान भावाला दसॉनला पेंटिंगची खूप आवड आहे, तर त्याच्या कलेसाठी त्यांनी खूप टीचर हायर केले असतात, पण कोणीच तिथं परमनंट टिकू शकलं नसतं. किबो विचार करतो की माझी बहीण तर आर्टिस्टिक आहे, तिला या मुलाची पेंटिंग टीचर बनवतो. त्यानंतर तो दसॉनच्या मदरशी बोलतो की माझी एक कझिन आहे, जी आर्टिस्टिक आहे. जर तुम्हाला पटत असेल तर मी तिला हायर करण्याची ॲडवाईस देईल. दसॉनची आई पण कन्व्हिन्स होते आणि नेक्स्ट डे किबो त्याच्या बहिणीला जेसिका नामक मुलगी बनवून इंट्रोड्यूस करतो. तिचं रिअल नाव यासाठी सांगत नाही की कोणाला त्यांच्यावर डाऊट येऊ नये की ते दोघं बहीण भाऊ आहेत. किजेन जेसिका बनवून त्या मुलाची आर्ट टीचर बनते आणि बोलते की मी आर्ट थेरापिस्ट पण आहे. असं सगळं बोलून ती त्या फॅमिलीला इम्प्रेस करते. आता ते दोघं बहीण भाऊ त्या दोघं बहीण भावांचे टीचर बनून तिथं काम करतात. जेव्हा जेसिकाचा पहिला क्लास होतो, तेव्हा दसॉनचे फादर पण तिथं येतात आणि त्याच्या ड्रायव्हरला बोलतात की त्याने जेसिकाला तिच्या घरी सोडावं. ड्रायव्हर तिला घरी सोडण्यासाठी कारमधून जातो. तेव्हा जेसिका बोलते की मला मेट्रो स्टेशनलाच सोडा. ड्रायव्हर तिला मेट्रो स्टेशनलाच ड्रॉप करतो. जेसिका जेव्हा कारमध्ये असते तेव्हा ती मुद्दामच तिची पॅन्टी गाडीमध्ये सोडते. ती असं यासाठी करते की तिच्या ओनरला डाऊट यावा की जेसिका आणि ड्रायव्हरचं लफडं सुरू आहे. जेव्हा ओनरला ती पॅन्टी मिळते तर त्यांना डाऊट येतो की त्यांच्या ड्रायव्हर आणि जेसिकाचं लफडं सुरू आहे. हे सगळं तो त्याच्या वाईफसोबत डिस्कस करतो. मग त्याची वाईफ जेसिकाला त्या रात्रीविषयी विचारते, जेव्हा ड्रायव्हरने तिला घरी ड्रॉप केलं होतं. तर जेसिका बोलते की मी तर मेट्रो स्टेशनलाच उतरली. त्यावर घरची ओनर सॅटिस्फाईड होते आणि जेसिकाला जायचं बोलते. त्यानंतर मग ते त्यांच्या ड्रायव्हरला जॉबवरून कमी करतात. जेसिकाने असं यासाठी केलं असतं कारण तिला ड्रायव्हरच्या जागी तिच्या वडिलांना कामावर लावायचं असतं. मग ती ओनरला सजेस्ट करते की माझ्या वडिलांच्या भावांचे ड्रायव्हर आहेत, जे खूप सभ्य आणि चांगले ड्रायव्हर आहेत, तर तुम्ही ड्रायव्हर म्हणून त्यांना कामावर ठेवा. त्यानंतर ती तिच्या वडिलांना तिच्या वडिलांच्या भावाचा ड्रायव्हर म्हणून इंट्रोड्यूस करते आणि त्यांना पण जॉबवर लावते. आता ती तिघंही बाप, मुलगा, मुलगी एकाच घरात काम करत होते. ते तिघंही एकमेकांसोबत जास्त ओळख न असल्याचं दाखवतात की त्यांच्या ओनरला त्यांच्यावर डाऊट येऊ नये. आता आपण बघतो की किबो दहायला ट्युशन देत असतो आणि ते दोघंही एकमेकांना पसंत करत होते. किबो आणि किजन त्याच्या मॉमला पण त्या घरात काम देण्याबद्दल विचार करतात. मग या कामासाठी त्यांना त्यांच्या मेडला कामावरून कमी करावं लागणार होतं, जे इतकं सोपं काम नव्हतं. म्हणून ते एक प्लॅन बनवतात. पीच फ्रूटवर जे पावडर असतं त्याने कोणाला पण ॲलर्जी होईल. ते पावडर ते मेड काम करत असताना तिच्या अंगावर टाकतात, ज्यामुळं तिला ॲलर्जी होते आणि ती हॉस्पिटल पोहोचते. तर किबोचे फादर तिथं पोहोचतात आणि एक सेल्फी क्लिक करतात, त्यात ते मेडला पण कॅप्चर करतात. आता ड्रायव्हर घर मालकीनला शॉपिंगवर घेऊन जातो. तिथं तो तिला सांगतो की मी घरच्या मेडला हॉस्पिटलमध्ये बघितलं
आणि मी तिचं कन्व्हर्सेशन ऐकलं. तिला TB आहे. पण यावर मालकीण विश्वास ठेवत नाही. तेव्हा वडील किजनला मेसेज करतो की आम्ही 3 मिनिटांमध्ये घरी पोहोचतोय. तेव्हा किजन परत पीचचं पावडर त्या मेडवर टाकते, ज्यामुळं मेडला परत कफ होतो आणि ओनर पण घरी पोहोचते. ती मेड एक टिश्यू यूज करते आणि मग तो टिश्यू डस्टबिनमध्ये फेकते. आता ड्रायव्हर डस्टबिनकडे जातो आणि टिश्यूवर सॉस ओतून तो मालकीणला दाखवतो. मग मालकीणला ड्रायव्हरच्या बोलण्यावर विश्वास होतो की मेडला खरंच TB आहे. आता मालकीण बोलते की ही गोष्ट तू मालकाला सांगू नकोस, नाहीतर ते खूप रागवतील. आता ती त्या मेडला पण कामावरून काढते. आता ड्रायव्हर त्याच्या पत्नीला एक कुक म्हणून इंट्रोड्यूस करतो आणि आता तिलाही या घरात नोकरी मिळाली असते. आता चौघंही एकाच घरात काम करत असतात आणि कोणालाही ते डाऊट पण येऊ देत नाही की ते सगळे एकाच फॅमिलीचे आहेत. खूपच चालाकीने नाव चेंज करून ते सगळे तिथे राहतात. त्यांची कंडिशन आता खूप सुधारली असते. त्यांच्याकडे जॉब, सॅलरी, खायला प्यायला, छान कपडे, आता या सगळ्याच गोष्टी असतात. आता दसॉनचा बर्थडे असतो, तर तो सेलिब्रेट करण्यासाठी पार्क फॅमिली एक पिकनिक प्लॅन करतात. पार्क फॅमिली पिकनिकला गेल्यानंतर चारही लोक एक पार्टी सेलिब्रेट करत असतात. तर डोरबेल वाजते आणि बाहेर असते आधीची मेड, जी बोलते, माझं काही सामान तिकडे बाकी आहे, तेवढंच फक्त घ्यायचं आहे. आणि जिंगसू तिला आत येऊ देते आणि ती लेडी बेसमेंटमध्ये जाते. खूप वेळानंतरही ती लेडी परतत नाही, तर जिंगसूक तिथं जाऊन बघते, तर ती बघते की मेड एका कबोर्डला ढकलते. पण तो तिच्याकडून ढकलला जात नव्हता, कारण त्याखाली एक प्लेट फसली असते. जिंगसू ती प्लेट काढते आणि तो कबर्ड ढकलला जातो. त्या कबर्डखाली एक गुप्त रस्ता असतो, जो आणखीन खाली जात होता. ती मेड तिथं जाते आणि बघते की तिथं एक पर्सन आहे, जो तिचाच हस्बंड असतो. तिने त्याला इकडे 4.5 वर्षापासून लपून ठेवलं असतं. पार्क फॅमिलीला याविषयी माहिती नसतं, कारण त्यांच्या आधी जी फॅमिली इथं राहत होती त्यांनी सिक्रेट बेसमेंटविषयी पार्क फॅमिलीला सांगितलं नसतं. ती मेड इथं खूप आधीपासून काम करत असल्यामुळं तिला हे सगळं माहिती असतं. तिने तिच्या हस्बंडला इथे यासाठी ठेवलं असतं, कारण त्याच्या डोक्यावर खूप कर्ज असतं. जर त्याने कर्ज फेडलं नसतं, तर कर्जदाराने त्याला मारून टाकलं असतं. म्हणून त्याचा जीव वाचवण्यासाठी तिने हस्बंडला इथे लपून ठेवलं होतं. जिंगसूक पण तिच्या मागे जाते आणि हे सगळं बघते. ती मेड बोलते की याला इथे राहू दे आणि इथे फ्रीज पण आहे, तर त्याला वीकमधून एकदा तू खाण्यापिण्याच्या काही वस्तू दे, याचं पेमेंट मी तुला करत जाईल. पण जिंगसूक असं करण्यास मनाई करते आणि पोलिसांना सांगण्याची धमकी देते. पण ती मेड तिला असं न करण्याची खूप विनवणी करते. जिंगसूकचा हस्बंड, मुलगा, मुलगी हे सगळं लपून ऐकत असतात. तेव्हाच किबोचा पाय स्लिप होऊन तो त्या मेडसमोर येतो आणि बाकी दोघंजणं पण येतात. तर ती मेड एक त्यांचा व्हिडिओ रेकॉर्ड करते. किबो बोलतो, डॅड माझा पाय. हे पण त्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होतं. त्या मेडला समजतं की ते सगळे एकाच फॅमिलीचे आहेत आणि चालाकी करून त्यांनी इथे नोकरी मिळवली आहे. हा व्हिडिओ ती घरमालकीणला सेंड करण्याचं बोलते. तर जिंगसूक तिला असं न करण्यासाठी विनवणी करते. ती मेड तिच्या हस्बंडला वर घेऊन येते आणि त्या दोघांना हात वर करून उभे करते आणि ती त्यांचा तसा पण व्हिडिओ बनवते आणि तिथं त्यांची पार्टी सुरू होती त्याचा पण व्हिडिओ बनवते. आता ते चौघं त्या मेड आणि हस्बंडवर अटॅक करून त्यांचा तो मोबाईल हिसकवून व्हिडिओ डिलीट करतात. या सगळ्यांची मारामारी सुरू असताना टेलिफोन वाजतो आणि फोन असतो घरमालकींचा. ती बोलते की मुसळधार पावसामुळं आम्ही आमची ट्रिप कॅन्सल केली आणि 8 मिनिटांमध्ये आम्ही घरी परतू, तर जेवण रेडी करून ठेव. आता 8 मिनिटांमध्ये त्यांना त्या घराला परत जसं होतं तसं बनवायचं असतं. कॉल दरम्यान त्या मेड आणि तिच्या हस्बंडचं तोंड दाबण्यात आलं असतं. त्या कपलला बांधून परत बेसमेंटमध्ये सोडतात आणि क्लिनिंग करणं सुरू करतात. ठीक 8 मिनिटांनी फॅमिली घरी येते आणि पार्क फॅमिलीला जरा पण संशय येत नाही की ते येण्याआधी इथे काय काय झालं. ते लोक तिथे लपून बसतात. फॅमिली डिनर करते. घरमालकीण जुंगसूकला सांगते की एका बड्डेला माझा मुलगा केक खाण्यासाठी उठला होता, तेव्हा त्याने एका भूताला बघितलं होतं. पण तो भूत नसतो, तर त्या मेडचा हस्बंड असतो. पाऊस सुरू असतो, तर दसान बोलतो की आज रात्री मी बाहेर टेंट लावूनच झोपणार. दसनचे पॅरेंट पण त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी हॉलमध्येच झोपतात. ते सोफ्यावर बोलत असतात आणि सोफ्याखाली असतात ते तिघं, किटो, किजन आणि किबो. ड्रायव्हर किटोविषयी घरमालक त्याच्या पत्नीला सांगत असतो की ड्रायव्हरच्या बॉडीमधून खूप दुर्गंध येतो आणि ही गोष्ट खरी पण असते. कारण एकदा जिसन पण बोलतो की त्याच्या टीचरमधून एक बॅड स्मेल येते आणि सेम स्मेल किबो आणि ड्रायव्हरमधून पण येत होता. कारण ते लोक जिथं राहायचे तो एरिया एक गार्बेज एरिया होता. लोक जिथं टॉयलेट्स आणि कचरा डंप करायचे.
म्हणून ते लोक त्यांची सोप चेंज करतात, पण ही त्यांच्या बॉडीची स्मेल नव्हती, तर ते ज्या वातावरणात राहत होते, ज्या घरात राहत होते त्यामुळं ती स्मेल येत होती. जेव्हा घरमालक आणि मालकीण झोपतात तेव्हा ते लोक तिकडून निघून त्यांच्या घरी जातात, तर बघतात की पावसाचं सगळं पाणी त्यांच्या घरात जमा झालंय. घराची विंडो ओपन राहिल्यामुळं सगळं पावसाचं पाणी घरातच आलं असतं. आता ते त्यांची रात्र तर तिथं काढू शकणार नव्हते, म्हणून ते एका जागीच जातात जिथं खूप सारे लोक राहत होते. किजेनला घरमालकींचा कॉल येतो. ती बोलते, तुम्ही माझ्या मुलाच्या टीचर आहात. आज माझ्या मुलाचा बर्थडे आहे, तर तुम्हाला नक्की यावं लागेल. आणि ती किबूला पण इन्व्हाइट करते, जो तिच्या मुलीचा टीचर असतो. आता ती शॉपिंग करायला जाते तेव्हा ड्रायव्हरच्या स्मेलमुळं ती तोंडावर हात ठेवते. हे बघून ड्रायव्हरला खूप वाईट वाटतं. पार्टी सुरू असते. किबो आणि त्याची स्टुडंट द हायवरती असतात. किबो तिला विचारतो, तुला वाटतं का आम्ही त्यांच्यापैकी एक आहोत? तर ती यस असं म्हणून डोकं हलवते. पण ते त्यांच्यापैकी एक नसतात. किबोला वाटतं की बेसमेंटमध्ये जे लोक आहेत ते जर वर आली तर त्यांना नोकरीवरून हात धुवावा लागेल. मग तो काही विचार करून तो दगड जो त्याच्या मित्राने त्याला दिला होता तो घेऊन बेसमेंटमध्ये जातो, जिथं मेड आणि तिचा हसबंड होता. पण मेडची आधीच डेट झाली असते. त्या रात्री जेव्हा हे लोक त्या दोघांना बेसमेंटमध्ये घेऊन जात होते तेव्हा ती मेड वरती येण्याचा प्रयत्न करते, तर जिन्सू तिला लाथ मारून खाली ढकलते. तेव्हा पडून तिचा मृत्यू झाला असतो. पण या चौघांनाही याविषयी खबर नसते. किबो तो दगड घेऊन बेसमेंटमध्ये येतो, पण त्याच्या हातून तो दगड पडतो. पण खूप चालाकीने तो परत दगड उचलतो. तो इथे त्या दोघांना मारायला आला असतो, की त्याच्या फॅमिलीचं सिक्रेट कोणासमोर येऊ नये म्हणून. किबू आता हळूहळू पुढे जातो. मेडच्या हसबंडने हातापायाची दोर ओपन केली होती. तो किबूला त्या दोरीने बांधून त्या दगडाने किबूला मारू बघतो, पण तो मारत नाही आणि तिकडून पडतो. पण बेसमेंटमधून घसरून पडतो, तर तो परत येऊन किबूला खूप जखमी करतो. आता तो व्यक्ती पार्टी सुरू आहे तिथं येतो, तर त्याची नजर किजनवर पडते, जी केक घेऊन दसॉनकडे जात असते. तो तिला ओळखतो आणि चाकूने तिच्यावर वार करतो, ज्यात ती खूप इंजर्ड होते. किजनचे फादर तिच्या इंजुरीला दाबतात, ब्लड आणखी वाया जाऊ नये म्हणून. जिंगसूक बघते की त्याने माझ्या मुलीवर अटॅक केलाय, तर ती त्या व्यक्तीकडे धावते आणि त्या दोघात जबरदस्त लढाई होते, ज्यात जिंगसूक त्या व्यक्तीचा जीव घेते. आता घरमालक चावी घेण्यासाठी जी त्या मृत व्यक्तीच्या खाली पडलेली असते, जेव्हा तो चावी काढत असतो तेव्हा त्याला स्मेल येतो आणि तो नाकावर हात ठेवतो. जेव्हा त्याचा ड्रायव्हर त्याला असं करताना बघतो तर त्याला खूप राग येतो आणि रागाच्या भरात घरमालकावर तो वार करतो. किटो यासाठी असं करतो कारण घरमालकाला चावी हवी होती. जिसॉन बेशुद्ध झाला असतो आणि त्याला हॉस्पिटल नेण्यासाठी तो चाबी बघत असतो. दुसरीकडे त्याची मुलगी पण मरत होती, तर घरमालकाला तिचा काही विचार येत नाही. किटो त्याच्या घरमालकाला खूप आश्चर्याच्या भावनेने बघतो, कारण जेव्हा घरमालक त्या पर्सनच्या बॉडी खालून चावी काढत होता तेव्हा तो नाकावर हात ठेवतो, कारण त्याच्या बॉडीमधून त्याला बॅड स्मेल येत होती. किटोच्या बॉडीमधून पण सेम स्मेल यायची. तर किटो त्या पर्सनशी रिलेट करतो आणि त्याला चाकूने मारतो. त्यानंतर तो ड्रायव्हर तिकडून गायब होतो. किजन मरते तर किबो वाचतो, पण त्याची मेंटल ॲबिलिटीज डिस्टर्ब झाली असते. आता मायलेकावर 420ची केस चालते, पण कोर्ट त्यांना पनिश करत नाही आणि काही इन्स्ट्रक्शन देऊन सोडून देतात. पार्क फॅमिली ते घर विकतात आणि जर्मन फॅमिली ते घर विकत घेतात. त्यांना या घराची हिस्ट्री माहिती नसते. त्या बेसमेंटमध्ये आज पण किटो राहत होता. किटो मालकाला मारल्यानंतर त्या बेसमेंटमध्ये लागतो आणि कोणालाही पत्ता लागत नाही. नंतर तो लाईट ऑन ऑफ करून मुलाला मेसेज देतो की तो आज पण जिवंत आहे आणि इथे लपलेला आहे. किबोपाशी हा कोड येतो आणि त्याला तो डिकोड करून समजतो की त्याचे वडील जिवंत असून त्या बेसमेंटमध्ये आहे. त्याला पश्चाताप असतो की त्यांनी पार्क फॅमिलीच्या ओनरला मारलं, म्हणून मग तो त्याच्या फोटोसमोर जाऊन माफी मागतो. तो बोलतो की एक दिवस मी खूप मोठा व्यक्ती होईल, खूप पैसे कमावेन आणि ते घर विकत घेईल. आणि होतं पण असंच. किबो ते घर विकत घेतो आणि किटो बेसमेंटमधून बाहेर येतो आणि खूप दिवसानंतर तो त्याच्या फॅमिलीला भेटतो. पण हे सगळं त्याचं एक स्वप्न असतं. असं काहीच होत नाही आणि इथे मूवीचा द एंड होतो. तर मंडळी, हे होतं पॅरासाईट मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा. म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.